हे सगळं माझ्यासोबतच का होतं? आज ना मी एक कोरियन फेस पॅक ट्राय केला, ज्याने फेसवर पिंक कलरचा ग्लो येणार होता आणि मला तरी या फेस पॅकवर बिलकुल भरोसा नव्हता आणि खरंच माझे गाल याने पिंक होईल की नाही याची काही एक गॅरंटी नव्हती. पण मी जेव्हा हा फेस पॅक वॉश केला ना, खरंच खूप सुंदर रिझल्ट आला होता आणि खूप छान माझे गाल पिंक झाले होते. असं वाटत होतं की मी काहीतरी ब्लशच लावला की काय म्हणून आणि मला याचा रिझल्ट खूप जास्त आवडला. त्यासाठी मी ना बीट घेतलं आणि त्याला किसून घेतलं. त्याचा ज्यूस काढला आणि त्यामध्ये ना थोडं बेसन पीठ आणि थोडं हनी ॲड केलं आणि त्याला चांगलं मिक्स केलं आणि नंतर मी हा फेस पॅक चेहऱ्यावर लावला आणि 10 मिनटं ठेवला. खरंच खूप सुंदर रिझल्ट आला होता आणि मला तरी याचा ब्लश खूप जास्त आवडला. त्यानंतर मी घरातले सगळे कामं वगैरे करून घेतले आणि आज ना मी जेवायला मस्त बासुंदी आणि भजी बनवली होती. कारण खूप दिवसापासून ना काहीतरी स्वीट खायची इच्छा होत होती, म्हणून म्हटलं चला आज बासुंदीच बनवावी आणि बासुंदी खूप जास्त टेस्टी झाली होती. आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवताना माझा हसबंड मला विचारत होता की तू आज पिंक पिंक का दिसते म्हणून. पण मी ना त्यांना सांगितलंच नाही. कारण त्यांचे गाल माझ्यापेक्षा जास्त पिंक आणि ग्लोईंग आहे आणि आता मी फेस पॅक लावून माझे पण गाल पिंक केले आहे. तुम्हाला हा फेस पॅक आवडला का? मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.